आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये भाजप सत्तेत आली. पश्चिम बंगालमध्ये मुख्य लढत तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात होती. त्यामुळे काँग्रेसचा पराभव होणं जवळपास निश्चितच होतं. काँग्रेसला आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये मिळून एकूण 21 विधानसभा जागा मिळाल्या. त्यापैकी आसाममध्ये 19 तर पश्चिम बंगालमध्ये 2 जागा मिळाल्या. विशेष बाब म्हणजे आसाममध्ये विजयी झालेल्या काँग्रेसच्या 19 आमदारांपैकी फक्त एक आमदार हिंदू आहे. पश्चिम बंगालमध्येही अशी स्थिती दिसून आली. त्यामुळे काँग्रेस पक्ष देशातील नवा मुस्लिम लीग झालाय का, असे आरोप सध्या होऊ लागले. सन 2018 मध्ये एका उर्दू वृत्तपत्राने एक बातमी प्रसिद्ध केली होती, ज्यामध्ये स्वतः राहुल गांधी यांनी काँग्रेस ही मुस्लिमांची पार्टी असल्याचं विधान केलं होतं. त्यावेळी काँग्रेस पक्षाने या विधानाचं खंडन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पक्षाच्या तत्कालीन अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षांनी या विधानाची पुष्टी केली होती. 2018 मध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेसला मुस्लिमांची पार्टी म्हटलं होतं की नाही, हा वाद वेगळा असला तरी काहींच्या मते पक्षाच्या कृतीतून त्याचा अंदाज येतोच. काँग्रेस देशातील बहुसंख्य समाजाचं प्रतिनिधित्व करणारा राजकीय पक्ष उरलाय की नाही, याचा अत्यंत गांभीर्याने विचार समाजाबरोबरच काँग्रेसमधील सर्व हिंदू नेत्यांनी सुद्धा केला पाहिजे.